मी दीपाली, मी 32 वर्षाची तरुणी आहे. मी एका पेट्रोल पंपावरती साफसफाईचे काम करते. तशी माझी परिस्थिती खूप गरिबीची होती. माझ्या घरामध्ये मी, माझी बहीण आणि माझे आईवडील असे आम्ही सगळेजण राहत होतो. त्यातल्या त्यात माझे आईवडील हे आंधळे होते. त्यांना दिसतच नव्हते आणि म्हणूनच घरातील सर्व जबाबदारी माझ्यावरती होती. त्यामुळे मी लवकरच 10वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मी कामाच्या शोधात राहिले. मला जे काही काम मिळेल मी तिकडे जात होते. मला रोजचे 300 रुपये भेटत होते. त्या पैशातच मी घरातलं सर्व काही भागवत असायचे. माझी बहीण बारकी होती. मी घरात मोठी असल्यामुळे आणि आम्हाला भाऊ नव्हता, त्यामुळे घरातच सर्व काही मलाच पाहावं लागायचं आणि म्हणूनच मी एका लग्नाच्या हॉलमध्ये जेवण वाढण्याचं काम करायला गेले होते. तिथे एका साहेबांनी मला पाहिले आणि त्यांनी सर्व काम झाल्यानंतर मला बोलावून घेतले आणि म्हणाले, तुझं नाव काय, शिक्षण वगैरे काय झाले तुझं, तुला कामाची गरज आहे का? मी म्हटले हो. ते म्हणाले, उद्या इथेच शेजारी एक पेट्रोल पंप आहे, तिथे येऊन मला भेट. त्यांनी असं म्हटल्यानंतर मलाही खूप छान वाटलं. रोज इकडे तिकडे पळण्यापेक्षा एका ठिकाणी मला काम मिळणार होतं आणि म्हणूनच मी संध्याकाळी घरी लवकर आले आणि घरी आल्यानंतर मी आई आणि वडिलांना दोघांनाही सांगितलं की मला एका ठिकाणी कामासाठी बोलावलं आहे. आईने विचारलं, कोणत्या ठिकाणी? मी सांगितलं, मला एका पेट्रोल पंपवरती एका माणसाने बोलावलं आहे. आई घाबरली. तिला वाटलं काही वेगळं तर नसेल ना, म्हणून ती घाबरू लागली आणि मी तिला म्हटले, तसं काही नाही, तो खूप चांगला माणूस आहे आणि मी उद्या जाणार आहे, बघू काय होते ते. एका ठिकाणी जर काम मिळालं तर खूपच चांगलं होईल. म्हणून घरातले म्हणाले, बरं ठीक आहे, परंतु सांभाळून. बरं, अशा माणसाचं काही खरं नसतं. म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्याने सांगितल्याप्रमाणे पेट्रोल पंपावर गेले. तिथे गेल्यानंतर मी पाहिले, तो एका मोठ्या गाडीतून उतरला आणि एका ऑफिसमध्ये गेला. मी त्याच्याच मागे तिकडे गेले. मला पाहून त्याने काचेतून मला इशारा केला. मीही आतमध्ये गेले. तो मला म्हणाला, बस खुर्चीवरती. मी खुर्चीवरती दबकन बसले आणि म्हणाले, साहेब, मला कशासाठी बोलावलं आहे आणि कोणतं काम आहे? तो मला म्हणाला, हे बघ, तुला रोजचे किती मिळतात? मी म्हटले, मला रोजचे 300 रुपये मिळतात. तेवढ्यात साहेब म्हणाले, मी महिन्याचे 12,000 रुपये देईल आणि एक वेळचे जेवणही. पेट्रोल पंपच्या शेजारीच खानावळ होती. मलाही हे ऐकून खूपच छान वाटले. एक वेळचं जेवण मिळते आणि महिन्याचे 12,000 रुपये, म्हणजे मला दिवसाला 400 रुपये हजेरी पडणार होती. मी विचारले, परंतु साहेब, काय काम आहे? मला जमेल ना? तेवढ्यात ते म्हणाले, हो ना, काय वेळ नाही, फक्त सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळेला तुला झाडू मारावा लागेल. मी सरांना म्हणाले, ठीक आहे. तो म्हणाला, चालेल, मग उद्यापासून ये. मी आता घरी आले होते. खूपच आनंद झाला होता. मला ही बातमी घरच्यांना सांगायची होती. घरी आले आणि ही बातमी मी माझ्या आईला सांगितली. आई म्हणाली, ठीक आहे, चांगलं झालं, पण तू एक काम कर, मलाही काही काम असेल तर बघ. आणि असं म्हटल्यानंतर मी आईला म्हणाले, तुला काय काम करायची गरज आहे का? मी आहे ना, तू घरीच आराम कर. असं म्हटल्यानंतर आई म्हणाली, बरं बाबा, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठून गेले. तिथे गेल्यानंतर साहेबांनी मला एक साडी दिली आणि ते म्हणाले, ही साडी तुला रोज घालावी लागेल. सोबत अजून एक साडी दिली. या 2 साड्या तुला ठेव. या साडीतच तुला इथे काम करावे लागेल. ठीक आहे. आणि मी कामाला सुरुवात केली. हळूहळू माझं काम पाहून मालक खुश होत होते. मीच त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक काम अगदी प्रामाणिकपणे करत होते. जिकडे पाहिजे तिकडे पहिल्यांदा सर्वीकडे घाण होती. मी आल्यापासून आता सर्व काही स्वच्छ होत होतं आणि आता त्यांच्या पेट्रोल पंपावरतीही कस्टमरसुद्धा वाढले होते. दिवस रात्र गर्दी असायची आणि त्याचा फायदा नक्कीच त्यांनाही होऊ लागला होता. मी आता पगाराची वाट पाहत होते, कारण रोज मला मिळणारे पैसे, मी घरामध्ये पैसे बंद झाल्यामुळे खर्चांमध्ये खूप अडथळा येत होता. काही गोष्टी घरातही रोज लागत असायच्या. म्हणून एके दिवशी मी मालकांना म्हटले, मालक, मला 2,000 रुपये मिळतील का? मालकाने विचारले, कशाला गं? मी म्हणाले, मालक, मी इथे एक कामाला लागल्यामुळे माझ्या घरामध्ये लागणाऱ्या गोष्टी आणण्यासाठी पैसेच नाहीत
त्यामुळे मला थोडे पैसे घर खर्चासाठी हवे होते. लगेच त्यांनी हे 2,000 रुपये काढून दिले आणि त्यांनी म्हटले की हेच तुझ्या पगारातून नंतर मी कट करून घेतो. मी म्हटले ठीक आहे. मी ते 2,000 रुपये घेऊन घरी आले. सर्व लागणारा महिन्याभराचा बाजार, छोट्या मोठ्या गोष्टी त्यातून आणल्या आणि त्यामध्ये घरातील सर्व काही सुरळीत चालू झालं. त्यामुळे माझ्या मागचं एक टेन्शनच गेलं. मी पुन्हा कामावरती काम करू लागले. आता महिन्याकाठी 10 दिवस राहिले होते. त्यानंतर मला 12,000 रुपयेमधले 10,000 रुपये तर मिळणारच होते. एका रकमेने 10,000 रुपये मिळणार हे पाहून मला खूपच आनंद झाला. खूप छान वाटत होतं. परंतु एक वेळ अशी आली की मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. एके दिवशी मी मालकाच्या रूममध्ये झाडू मारण्यासाठी गेले होते आणि तिथे मालक नव्हते. त्यांच्या कॉम्प्युटरवर व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ माझाच होता. हे पाहून मला खूपच धक्का बसला होता. मी तो व्हिडिओ चालू करूनच पाहिला तर मी त्या व्हिडिओमध्ये साडी बदलत असलेला तो व्हिडिओ होता. हा व्हिडिओ माझ्या मालकाने कसा काढला, कुठे काढला, या गोष्टीचा मला प्रश्नच पडला. आणि तेवढ्यातच मालक रूममध्ये आले आणि ते म्हणाले काय झालं मालक, हे काय आहे? तेवढ्यात मालक म्हणाले अगं मी तुला सांगणार होतो. मी म्हणाले हे मला चालणार नाही, हे पहिल्यांदा तुम्ही डिलीट करा. ते म्हणाले अगं माझं ऐकून तरी घे, तुला अजून वाढून पैसे देतो. मी म्हणाले मला पैशांची गरज नाही आहे, तुम्ही हे पहिल्यांदा डिलीट करा. मालकाने माझ्यासमोर डिलीट करण्याचं नाटक नुसतं केलं आणि नंतर पुन्हा मला म्हणाला बस, पाणी वगैरे पिण्यासाठी दिलं आणि मला म्हणाला मी तुला ज्या दिवशी पाहिलं त्या दिवसापासून मला तू खूप आवडतेस आणि मला तुझ्यासोबत एक वेळ घालवायचा आहे. मी तुला कामावरती का ठेवलं हे आत्ता तुला समजले असेल. माझ्याकडे तो व्हिडिओ आहे, मी तो व्हिडिओ डिलीट केला आहे. आता तुला माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल. मी म्हणाले काय करावे लागेल? तेवढ्यात मालकाने मला तेच करण्यासाठी धरून आतमध्ये नेलं. त्याने मला आपल्या खोलीमध्ये घेऊन गेला आणि तिथे गेल्यानंतर मला मिठी मारली. मी म्हणाले मालक हे तुम्ही काय करताय? हे चुकीचं आहे, मला सोडा, कोणीतरी येईल. मालक म्हणाले तुला हवे तेवढे पैसे मी देतो. मी म्हणाले मालक पण हे चुकीचं आहे. तोपर्यंत मालकाने माझ्या अंगावरची साडी खाली टाकली होती आणि माझ्या छातीवर अंगावरून सगळीकडे हात फिरू लागला होता. मलाही कसं तरी होत होतं. माझ्या तोंडातून कसे आवाज येत होते आणि मालकानेही माझं काही ऐकलं नाही आणि माझ्यासोबत जे नाही ते केलं. पाहिजे ते करून शांत झाला. मी साडी घातली आणि बाहेर निघून आले. मालकाने मला 2,000 रुपये एक्स्ट्रा दिले आणि सोबतच खायलाही भरपूर दिलं. मी भरपूर सारं खाल्लं आणि घरी आले. माझं पूर्ण अंग दुखत होतं. मला काहीच करता येत नव्हतं. काय करावं हे सुद्धा समजत नव्हतं. मला घरी आल्यानंतर झोपच आली नाही. मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी उठून कामावरती आले. मालकाने हे मला पुन्हा बोलावून घेतलं आणि असं रोज मालक माझ्यासोबत रूममध्ये या गोष्टी करू लागला होता. एक दिवस मला या सर्व गोष्टींचा कंटाळा आला आणि एक दिवस माझं पूर्ण अंग दुखत असताना देखील त्याने माझ्यासोबत पुन्हा तेच करू लागला होता. मी म्हणाले देखील मालक मी आज थोडी आजारी आहे, आज नको. तरी देखील तो ऐकायला तयारच नव्हता आणि त्याला हवं तसं माझ्यासोबत अत्याचार करत होता. आता माझ्याकडे 2च पर्याय होते. एकतर त्याचं सर्व काही सहन करून तिथेच पैसे मिळतो म्हणून राहणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेऊन तेथून काम सोडून दुसरीकडे जाणं. मी भरपूर विचार केला. मी खूप सारखी विचारत होते. काम सोडलं तर मला दुसरीकडे एक काम नव्हतं आणि माझं घरातलं अवघड होईल याची मला काळजी वाटत होती. आणि एका बाजूने मी मालकाला धडा शिकवण्यासाठी विचार करत होते आणि मला काहीच पर्याय दिसत नव्हता. म्हणून मी एके दिवशी मालकाने मला रूममध्ये घेऊन जाताना मी मोबाईल चालू ठेवला आणि मालक जे काही मला बोलत होते त्या सर्व गोष्टी मी रेकॉर्ड केल्या आणि त्या गोष्टी मी पुन्हा मालकांना दाखवल्या. मालक म्हणाले तू मला घाबरू नकोस, माझ्याकडे तुझे सर्व व्हिडिओ आहेत, मी सर्व अपलोड करेल. मी म्हटले तुम्ही मला अपलोड केलं तरी चालेल, मला काहीच बिघडत नाही. असं तसं मला माझं काहीच राहिलंच नाही. मीही रेकॉर्डिंग पोलिसांना जर दाखवलं तर तुमचं काय होईल? मालक म्हणाला असं काही करू नकोस, मी हवं तर तुझे सर्व व्हिडिओ डिलीट करतो, तूही डिलीट कर. मी म्हणाले ठीक आहे आणि मी मालकानं सर्व व्हिडिओ डिलीट करायला लावले
आणि मी म्हणाले, इथून पुढे माझ्यासोबत असं वागाल का? मालक म्हणाला, नाही. आणि मी असं मालकाकडून बजावून घेतलं आणि नंतरच ते सर्व डिलीट करेल असं सांगितलं. मी मालकाला त्याच्याच पद्धतीने वठणीवर आणलं होतं आणि आत्ता मी काम न सोडता मालकाला चांगलीच अद्दल घडवली होती. आता मी तिथे रोज कामाला जाते आणि मालकही माझ्याशी नीट वागतो. परंतु तो कधीही भरकटेल आणि एके दिवशी पुन्हा त्याने माझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु मी त्याला म्हटले, ठीक आहे, परंतु मला 20,000 हवेत. मालक पैसे द्यायला तयार देखील झाला आणि मी 20,000साठी त्याच्यासोबत झोपायला तयार झाले आणि 20,000 देखील घेतले आणि नंतर ते कामच सोडले. काम सोडल्यानंतर मी ते रेकॉर्डिंग पोलिसांना दाखवलं. मी त्याच्याकडून पैसे देखील काढून घेतले आणि त्याच्यावरती केस देखील केली. पोलिसांनी त्याला सर्व प्रकारे चांगला धडा शिकवला आणि आता मी तिथून दुसरीकडे कामाच्या शोधात आहे. माझ्यासोबत खूपच वाईट घडलं, परंतु काय करणार? मी भरपूर प्रयत्न केला तिथे राहण्याचा, परंतु तो मालक काही सुधारायला तयारच नव्हता. त्यामुळे मला आज हे पाऊल उचलावे लागले आणि म्हणून मी आता दुसऱ्या ठिकाणी आहे. माझ्या परिस्थितीमुळे मला या सर्व गोष्टी कराव्या लागल्या आणि अशा गोष्टी बऱ्याच मुलींसोबत होत असतात असे मला वाटते. परंतु काही मुली माझ्यासारखे असतील तर काही सहन करणाऱ्या देखील असतील. त्यामुळे मला त्यांना एवढेच सांगायचं आहे की परिस्थितीचा विचार करून काही गोष्टी सहन केल्या पाहिजेत आणि काही अशा गोष्टी आहेत की त्या सहन न करता त्याच्यावरती आपण प्रतिक्रिया देणे आणि ॲक्शन घेणे गरजेचे असते आणि मीही तेच केलं. त्यामुळे तुम्हीही घाबरू नका. अशा काही गोष्टी होत असतील तर लगेचच त्याच्यावरती योग्य तो निर्णय घ्या